आज आपण पाहणार आहोत मोरा वाळंबे यांच्या सुगम मराठी व्याकरण पुस्तकातील 50 म्हणी व त्यांचे अर्थ. हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली म्हण पहा, अति तेथे माती. याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, म्हणजे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचं वाईट परिणाम होतात. 2. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ आहे वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. 3. अंथरूण पाहून पाय पसरावे. याचा अर्थ आहे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे वागावे. पुढची म्हण आहे 4. इकडे आड तिकडे विहीर. याचा अर्थ आहे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. 5. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. याचा अर्थ आहे अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन. 6. उतळ पाण्याला खळखळाट फार. याचा अर्थ आहे ज्याच्या अंगी थोडे गुण असतात तो जास्त बडाई मारतो. पुढची म्हण आहे 7. एका हाताने टाळी वाजत नाही. याचा अर्थ आहे भांडणाचा दोष एका पक्षाकडे असत नाही तर तो दोन्हीकडे असतो. 8. ऐकावे जनाचे करावे मनाचे. याचा अर्थ आहे सर्वांचा विचार घ्यावा पण आपणास योग्य वाटेल तेच करावे. 9. कर नाही त्याला डर कशाला. याचा अर्थ आहे ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही, म्हणजे जो वाईट वागत नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही. 10. करावे तसे भरावे. याचा अर्थ आहे जसे बरे वाईट कृत्य करावे तसे त्याचे बरे वाईट परिणाम भोगायला तयार व्हावे. 11. कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. याचा अर्थ आहे क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. 12. कोल्हा काकडीला राजी. याचा अर्थ आहे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. 13. कोळसा उघडावा तितका काळाच. याचा अर्थ आहे वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच ठरत असते. 14. खाई त्याला खवकवे. याचा अर्थ आहे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते. 15. खान तशी माती, म्हणजे आईवडिलांप्रमाणेच मुले असतात. पुढची म्हण आहे 16. गरजेल तो पडेल काय. याचा अर्थ आहे बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही. 17. गर्वाचे घर खाली. याचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. 18. घरोघरी मातीच्या चुली. याचा अर्थ आहे सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते. पुढची म्हण आहे 19. चढेल तो पडेल. याचा अर्थ आहे उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा नाही. 20. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. याचा अर्थ आहे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात एकदा तरी मिळतच असते. 21. चोराच्या मनात चांदणे. याचा अर्थ आहे वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची भीती सतत वाटत असते. पुढचे आहे 22. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आणि याचा अर्थ आहे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी येते. 23. झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अर्थ आहे आपले गुणावगुण झाकून ठेवावेत, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये. 24. टाकीचे घाव सोचल्या वाचून देवपण येत नाही. याचा अर्थ आहे अपरंपार कष्ट केल्या वाचून वैभव प्राप्त होत नाही किंवा खूप कष्ट घेतल्याशिवाय त्याचं फळ भेटत नाही. 25. तळे राखील तो पाणी चाखील. याचा अर्थ आहे आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करून घेतोच असतो. 26. थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ आहे थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो किंवा मोठा साठा होतो. 27. दाम करी काम. याचा अर्थ आहे पैशाने सर्व कामे साध्य होतात. दाम म्हणजेच पैसा. 28. दिव्याखाली अंधार. याचा अर्थ आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. 29. दुरून डोंगर साजरे. याचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे रूप किंवा स्वरूप आपल्याला कळून येतं. 30.
नाचता येईना अंगणवाकडे याचा अर्थ आहे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला किंवा दुसऱ्या व्यक्तीला नावे ठेवणे. 31 नावडतीचे मीठ आळणे याचा अर्थ आहे नावडत्या माणसाने काहीही जरी केले तरी ते वाईटच लागत असते. 32 पळसाला पाने तीनच याचा अर्थ आहे कोठेही गेले तरी मनुष्याचा स्वभाव हा सारखाच राहतो. 33 पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ आहे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे असतं. 34 पुढच्याच ठेच मागचा शहाणा याचा अर्थ आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य हा शहाणा होत असतो. 35 पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ आहे द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यावयाचे, म्हणजे थोडं द्यायचं आणि काम जास्त करून घ्यायचं. 36 बळी तो कानपिळी याचा अर्थ आहे ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो. 37 बुडत्याचा पाय खोलात याचा अर्थ आहे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. 38 भित्यापाठी ब्रह्मराक्षस याचा अर्थ आहे भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. 39 मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची याचा अर्थ आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. 40 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचा अर्थ आहे मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या त्याच्या कृत्यावरून करता येतो. 41 वासरात लंगडी गाय शहाणी याचा अर्थ आहे अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभत असतं. 42 शहाण्याला शब्दाचा मार याचा अर्थ आहे शहाण्याला शब्दाने सांगितले की तो उमजतो पण मूर्खाला छडीशिवाय भागत नाही. 43 शीतावरून भाताची परीक्षा याचा अर्थ आहे एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते. पुढे 44 साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ आहे भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो, म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. 45 हजीर तो वजीर याचा अर्थ आहे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. 46 उंटाच्या तोंडात जिरे मग याचा अर्थ आहे गरजेपेक्षा खूप कमी असणे. 47 घरचा आहेर याचा अर्थ आहे स्वतःच्या माणसाकडूनच मदत मिळणे. 48 एका माळीचे मणी याचा अर्थ आहे सारख्या स्वभावाचे लोक. 49 हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे म्हणजे मिळालेले सोडून अनिश्चित गोष्टीमागे धावणे. 50 चोराच्या उलट्या बोंबा याचा अर्थ आहे चूक करणाऱ्यानेच आरडाओरडा करणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मोरा वाळंबे यांच्या पुस्तकातील 50 म्हणी व त्यांचे अर्थ पाहिलेले आहेत. जर तुम्हाला मराठी व्याकरणावरील असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.